शिमग्याच्या दिवसामधी होते गावाची पंढरी, गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी। देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून, देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून। देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन, देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन, देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन, देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत आपल्या मित्राच्या गावी रत्नागिरीला। तर मित्रांनो, सध्या कोकणात शिमगा सुरू आहे आणि पालखी निमित्त आपण जात आहोत आपल्या मित्राच्या गावी। पहिल्यांदाच रत्नागिरीला चाललोय, तर मी खूप एक्सायटेड आहे। तर आपल्याला आता जायचं आहे रायगडमधील गोरेगाव रेल्वे स्थानकावरती आणि तिकडून आपला मित्र जो आहे तो भेटेल आणि आपण दिवा रत्नागिरी पॅसेंजरनी जात आहोत रत्नागिरीला। तर मित्रांनो, खूपच जास्त मजा येईल या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये। खूप एन्जॉय कराल तुम्ही पण आणि मी पण एन्जॉय करेन। तर आता आपण घरच्या देवाचं आपलं दर्शन घेऊया आणि चला निघूया। अजय हॅलो, चला आपण निघालोय रिक्षाने। राज पण आहे आपल्यासोबत अर्धवट। तू कुठे चालले? पोलादपूरला, मामाच्या गावाला। आज चाललाय मामाच्या गावाला। मी चाललोय वीरला। मस्त वातावरण बघा, भारी आहे। फायनली आपण आता पोचलो आहोत वीर स्टेशनला। आपल्याला गोरेगावला जायचं होतं, गोरेगाव स्टेशनला, पण वीरला आलो, बोललो वीरला जाऊ। तर बघू शकता पूर्ण एकदम सुनसान आहे, कोणच नाही या वेळेत। आणि वाजलेत 7:37 झालेले आहेत आणि अजून आपल्याला टाईम लागेल, कारण का आपली जी ट्रेन आहे ना दिवा रत्नागिरी, तिचं इकडचा टाईम आहे 9चं। तर अजून बराच वेळ आहे आपल्याकडे। तिकीट काढायला गेलो होतो, तिकीट आपल्याला 8 वाजता भेटेल असं सांगितलं आहे। तर आपण 8 वाजता जाऊन तिकीट काढून घेऊन येऊया। 9:09 झालेले आहेत आणि आता आपली ट्रेन आहे ती माणगावला आलेली आहे। एक 10-15-20 मिनटं लेट आहे। तर आता थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल आणि आपण आता ट्रेनमध्ये बसून आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत। मंडळी, गुड मॉर्निंग। आपण पोचलो आहोत रत्नागिरीमध्ये फायनली आणि आपल्याला आपला मित्र कुणाल पण भेटलेला आहे, बघू शकता। कुणाल, काल रात्री ट्रेनमध्ये ते आपण धमाल केली, खूप मजा मस्ती केली। ट्रेनमध्ये ब्लॉग शूट करायचा होता पण केला नाही, कारण आहे ना इकडे आपल्या घरी देव येतोय, तर हा ब्लॉग आहे ना थोडा जास्तच मोठा होईल, त्याच्यामुळे आपण तिकडे ट्रेनमध्ये शूट नाही केलं। तर फायनली आपल्याला कुणाल भेटला आहे आणि आपण कुणालच्या गावी पोचलो आहे। किती वाजता रात्री आपण पोचलो? 1:30 वाजता। 1:30 वाजता आपण पोचलो आणि जेवलो आणि झोपलो। तर आता उठलो आपण आणि कामं सुरू झालीत। छोटी मोठी जी कामं असतात ती सुरूच असतात, तर आपल्याला पण त्याला हातभार लावावा लागतो आपल्याला पण। तर कुणाल आपला सकाळपासून लागलेला आहे कामात छोट्या मोठ्या, तर वेळ काढून आपल्याला तो भेटला आहे। तर कुणाल, आता आपण काय करायचं, सर्वात पहिला आपण घर दाखवूया आणि नंतर मग आपण नंतर काय करूया, आपण आपली पालखी ना, हां, आपला देव आपल्या घरी येणार आहे, त्याची तयारी आपली सुरू आहे, प्रसाद वगैरे बनवणं। तर मित्रांनो, आपण आहोत कुणालच्या गावी आणि हे बघताय ना, हे आहे कुणालचं घर। तर हे समोरचं व्ह्यू आहे काही असं। इकडे आहे कुणाल। बराच मोठा घर आहे, बराच मोठा एकदम। तर हे बघताय, ह्याला काय बोलतात, ओटा बोलतात, अंगणा, फ्रंट व्ह्यू। आता आतमध्ये जाऊया, अशा पायऱ्या आहेत आतमध्ये जायला। आणि ह्याला काय बोलतात, ओटा बोलतात? नाही, ह्याला पडवी। ही समोरची पडवी बघू शकता। तर आपण
अंगणा बघितलेला आहे. या साईडला आपण पडवी बघितलेली आहे. पडवीने अंगणा बराच मोठा आहे. तर आता आपण जातोय कुणाल कुठे वटीवरती. तर ही आहे वटी ना हॉल. हॉल आहे. इकडे देवघर आहे. या साईडला आहे. इथे रूम आहेत. इकडे रूम आहेत बघू शकता. आणि इथे हे काय पाठची पडवी इकडे आहे. तर इथे आहे पाठची पडवी आणि इथे आता प्रसाद बनवते. आता आपण आलोय. ही काय लास्टची पडवी आहे की ही लास्ट पडवी लास्ट पडवी वगैरे सामान वगैरे काय ठेवायला. म्हणजे पडवीची पण पडवी आहे. पडवीची पण पडवी आहे. लागली का नाही दरवाजाला लागली. तर आता आपण निघालोय पर्यावरती जायला. पाठी बघा असं काहीतरी व्ह्यू आहे. आणि आपण फक्त घर दाखवलंय. सगळ्यांशी आपण ओळख करून देऊया कारण का आता बिझी आहेत सगळी. देऊन माझा मशीन देऊन बिझी आहेत सगळी आपापल्या कामामध्ये. तर जायच्या टायमाला आपण सगळ्यांशी ओळख करून देतो तुम्हाला. मी आल्यापासून ना बघतोय काजूची झाडं भरपूर आहेत. काजूची बरीच झाडं आहेत. कोणाला बोललेलं काजू जेवढे पाहिजे तेवढे भेटतील. काजू आणि काजूच्या बिया. तर आता पर्यावरती जाऊया आणि तिकडे भेटूया आपण जाऊन. किती टाईम लागतो कोणाला तर 5-10 मिनिट 5-10 मिनटं ना. 5-10 मिनटं आपण चालूया आणि पटकन पोचूया पर्यावरती. हे बघा बोललो होतं ना काजूची झाडं. बरीच काजूची झाडं आहेत. कोणाचे काजू आहे ते हे आपल्याच आहेत ना. हां मग काय टेन्शन नाही. खालपर्यंत टेन्शनच नाही मग काय आपल्याला. हे बघा काजूच्या बिया बघा कशा लटकतात कडक एकदम. हे बघा पडलेत बघा कसे बोन सुकलेली बी. बऱ्याच बिया लागल्यात. मरणाच्या बिया लागल्यात काजूवरती. असं जर आपल्याकडे असलं ना लोक सगळा साफ करून टाकतील. का रात्रीच साफ सगळा. आमच्याकडे प्रत्येकाचा म्हणजे वेगवेगळं आहे ना. हां इथे जास्त आता इथे कशी जास्त झाडं आहेत ना तर कोणाच्या दुसऱ्यांच्या असं काय याच्यामध्ये जायचं नाही. तर आता आपण नारळाच्या बागेत पोचलोय आणि कुणाल बोलतोय. काय बोलत कुणाल. ही जी बाग आहे ती नारळाची बाग आहे आपली. ही बघा सुपारीची झाडं. जबरदस्त एकदम वातावरण. हे बघा इथे कोकम लागलेत बारीक बारीक. आपण बिसलेरीपेक्षा जास्त महागडा पाणी पितोय आता. कसं थंड आहे ना एकदम गार. बिसलरी सारखं. बिसलरी पेक्षा तेव्हा पाणी बघा. हा मस्त थंडगार पाणी. मजा आली पिऊन. मजा आली ना. आणि टेस्ट एकदम भारीच आहे रे. हां थंड पण लागतो आणि एक वेगळीच मस्त टेस्ट आहे. दाखवण्यासारखं मित्रांनो खूप काही आहे पण सगळंच काय दाखवू शकत नाही एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. नाहीतर मी तुम्हाला आता बरंच काय दाखवलं असते ते मित्रांनो. आपण आलेलो पाऱ्यावरती. आणि बघा पाणी वाहत चाललं आहे. छोटासा ओहोळसारखं आहे. आपण ओहोळ बोलतो इथे. कुणाल रत्नागिरीमध्ये पाऱ्या बोलतात. सगळीकडे जे शब्द असतात ते वेगवेगळे असतात. बोलतात कुठे उपलट बोलतात कुठे पर्या बोलतात. काकी आता रांगोळी काढतेत. मस्त वाटते ना अंदर. लादीव नाही आपले हे पाहिजे सारवलेला पाहिजे. सारवलेला असतं त्याच्या मस्त दिसतं. मी पडवीत काढून घेतो कसं सफेद रांगोली. इकडे बघा इकडे रांगोळी काढून झालेली आहे आणि आता आपण कलर भरतोय. आपल्याला आधीच रांगोलीची रांगोली घालायची गरजच नाही. काकीने मस्तच रांगोली काढली है ना. आपण कलर भरायचं काम करू शकतो बरोबर. असं वाटतं होळी खेळून आलोय. पण हे बघा मस्त रांगोळी आपण रंगवलेली आहे. असंच म्हणतात तुमच्याकडे काढतात ना काय. असंच पण हा कसा रांगोळीने काढलेला आहे ना. चुन्याचा पण काढतात. रांगोली काढायला लागली. रांगोळी तर चुन्याच काढायची. बाजू बोट भारली रांगोळी आहे ना ही चुन्याला उठवायची. चुना घ्यायचा फोटो उठवीत नाही. फोटो उठवायची. काकीने मस्त काढून दिली रांगोली. बघा मस्त अशी रांगोली काढून आपण कलर भरलेले आहेत.
आणि इथे आपली आता पालखी बसेल ना. हां इथे पालखी ठेवतील ना. हां हां. बघा मस्त अशी रांगोळी काढली आपण. चला नाश्ता टाइम झाला. आता आपण काय खातोय कुणाल? रवा शिरा. शिरा रवा खातोय आपण. आता हे खाऊन आपण रेडी होणार आहोत ना. हां बघूया शिरा आपण खाऊया. या मस्त भारी झाले ना. हो मस्त झालंय. आजीचा आजीच्या हातचा. रेडी झालोय आणि पालखी आहे ना ती आता येत आहे. कुणाल झालीस ना रेडी? हो. कुणाल बघा कसा रेडी झालाय. तर आता पाठीमागे बघा पालखी येते. हे बघा पालखी येत आहे. इकडे वरती घरी आहेत ना थोडीशी. तिथे वरती जाईल. त्यानंतर मग आपल्याकडे निवेदित. तर आपली सगळी तयारी झाली. आपण तयार पण झालो आहेत. तर थोड्याच वेळात आपल्या पण घरी पालखी येईल. लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून. रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 ह्या शिमग्याच्या दिवसामधी होते गावाची पंढरी. होते गावाची पंढरी. होते गावाची पंढरी. गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी. होई प्रसन्न गाव पांढरी. होई प्रसन्न गाव पांढरी. ह्या शिमग्याच्या दिवसामधी होते गावाची पंढरी. गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी. देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून. देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 हात जोडतोय सारा गाव करी सुखाचा हा जपसाल. हरी सुखाचा हा जपसाल. हरी सुखाचा हा जपसाल. गाव देवाच्या कृपेनं दिस सोन्याचं हे आलं. विस सोन्याचं हे आलं. विस सोन्याचं हे आलं. हात जोडतोय सारा गाव करी सुखाचा हा जपसाल. गाव देवाच्या कृपेनं दिस सोन्याचं हे आलं. गाव नांदो माझं सुखान हेच पायी तुझ्या मागण. गाव
देव नांदो माझ सुखान, हेच पायी तुझ्या मागण. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये 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 जाऊन. तर मंडळी खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला हा ब्लॉग बघून खूपच जास्त मजा आली असेल. मी सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय.